आता आपण आलो आहोत वडगाव काशिंबे. हा जो आपल्या पुढे दिसत आहे हा जो कॅनल आहे हा कॅनल वडगाव काशिंबे मधील कॅनल. आणि आपल्या समोर जे आहे हे समोर आता आपल्याला स्क्रीनवर दिसतं हे भीमाशंकर हॉस्पिटल. त्याच्या समोरील हा रस्ता आणि हा शेजारचा हा तुडुंब भरलेला हा जो कॅनल. या कॅनल म्हणून आता दुथडी भरून वाहत आहे. हा काही ठिकाणी ओव्हरफ्लो झालेला आहे. मागील वर्षी याच वेळी आपण हा कॅनल जो आहे हा कधीही फुटू शकतो त्याची बातमी केली होती. मात्र एक वर्ष उलटूनही जे काही पाटबंधारे विभाग आहे यांनी यावर कोणतीही सुधारणा केली नाही. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आले, पाहणी केली, मात्र त्याच्यानंतर काही कारवाई झाली नाही. पाहिलं तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे पाणी सगळं तुंबतंय. हे पाणी तुंबतंय, पुढे पुढे पाणी तुंबतंय. कुठंतरी या ठिकाणची त्यावेळी असं सांगण्यात आलं त्या अधिकाऱ्यांकडून की या ठिकाणी कुठंतरी उंची वाढवून हे पाणी काढून द्यायचं काम करणार आहे. पाहिलं असं या ठिकाणी दिसतंय की आता हा कॅनल आहे आणि ह्या कॅनलच्या त्या खालच्या बाजूला मोठी शेती आहे आणि शेतीनंतर या ठिकाणी वडगाव काशिंबे असेल किंवा शिंदे वस्ती असेल त्या बऱ्याचशा या ठिकाणी वस्त्या आहेत. आता हे जे कॅनलचं पाणी या ठिकाणी ओव्हरफ्लो होतंय तर हे पाणी ज्यावेळेस या कॅनल मधून ओव्हरफ्लो होतंय त्यावेळेस बरचशी अशी माती घेऊन किंवा भरावा घेऊन आपण या ठिकाणी पाहिलं तर बराचसा आता भरावा हा वाहून गेलेला आहे. या ठिकाणी ही जी आता या ठिकाणी लोक जी काही जमलेली आहेत यांना या गोष्टीची भीती आहे की आपण जर पाहिलं तर मागच्या बाजूला हा जो पाण्याचा जो लोंढा आहे हा बऱ्यापैकी मोठा पाण्याचा हा लोंढा आहे. त्याच्यामुळं ज्या दोन्ही बाजून हे पाणी बाहेर पडतंय आणि एवढ्या पाण्यात जर यदा कदाचित जर हा जो काही साईडचा भरावा आहे हा जर वाहून गेला तर मोठी घटना घडू शकते. आपल्यासोबत अनेक माध्यमांनी या बातम्या दाखवल्या होत्या, पण या दाखवल्यानंतर याच्यात एकच आपल्याला दिसतं की जे काही प्रशासन आहे ते किती सुस्तावलेलं आहे किंवा एखादी मोठी घटना झाल्यानंतरच काही कारवाई करणार आहे का किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणा करेल. हे सगळं असलं तरी आपण या ठिकाणचे काही स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्या काय भावना आहेत आज पाहायला गेलं तर त्यांच्या जीवाची धाकधूक आहे की कधी हा भरावा खचू शकतो, फुटू शकतो. आताच पाहिलं तर खालच्या बाजूला बरेचसे शेतं वाहून गेलेले आहेत. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रशांत नारायण वाळुंज, वडगाव काशिंबे. मी त्याला स्थानिक रहिवासी आहे. खरं तर आज कॅनॉल ओव्हरफ्लो झाला आहे. ही फक्त एक बाजू दिसली पण दोन्ही बाजूनी तेवढ्याच प्रकारचं पाणी आहे ना, एवढं उच्च दाबाचं पाणी खाली वाढायला चालू आहे. त्याचा दुष्परिणाम असा झाला आहे तर आमची खाली 2 वावरं अक्षरशः वाहून गेली. गेल्या वर्षी 25 मेला मीच ह्या कॅनॉलला पाणी चालू होतं आणि पाऊस झाला. त्या पावसाच्या वेळेस मी सांगितलं होतं का त्यावेळेस आम्ही स्थानिक पत्रकार असतील किंवा रामदास शेठ वळसे यांनी तत्काळ दखल घेऊन अधिकाऱ्यांना सांगितलं, पाणी बंद केलं. पण त्यानंतर आपण सांगितलं होतं की त्याला दुरुस्ती करा. 25 मेला लोकमतला बातमी येते. तर आज जवळजवळ वर्ष उलटून गेलं, आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा भरावा केला नाही किंवा काय नाही केला. त्याचे दुष्परिणाम असं झालं की त्याला जवळजवळ 2-3 जणांची वावरं सुद्धा वाहून गेली. आणि जर असा डिसाईड कारभार असेल तर काही उपयोग नाही. त्यामुळे काय होईल, जर आता जर कॅनॉल पूर्ण जर फुटला तर अगदी अक्षरशः त्याला सर्व पट्टा दत्त मंदिर मार्गाची दैनमाळा, वाळूंजमाळा, पिंगळेमाळा इथली एकही शेती व्यवस्थित राहणार नाही. तरी प्रशासनाला विनंती आहे, पण लोकवस्ती आहे पिंगळेमाळा, वाळूंजमाळा ही शिंदे वस्ती जरी माथ्यावर जरी असली पण सगळ्या वस्त्या ह्या खाली आहे आणि ते आताच पाणी सर्वांच्या शेतांमध्ये घुसलंय. तर लवकर प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावं आणि ह्या कॅनॉलची दुरुस्ती करून घ्यावी माझी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती. आता काय वाटतं तुम्हाला? आता अशी परिस्थिती आहे का हे कधी फुटल याचा भरोसा. आम्ही सर्व ग्रामस्थ इथे पाहिलं येतोय, सर्व मुलांना सांगतोय की तुम्ही लांब राहा, की जेणेकरून इथं पाहिलं आपल्याला जवळ जाता येणं. तिथं खिंडार पडलंय मोठं, खिंडारातून बरंच पाणी आता खाली चालू आहे आणि पाण्याची तीव्रता किती ही खरं तर आपल्या झाडांमुळे कळत नाही. खाली गेल्यानंतर आहे ना पूर्ण शेतांमध्ये पाणी घुसलेलं आहे. पूर्ण शेतं वाहून गेलेली आहे. 2 वावरं पूर्ण वाहून गेलेली आहेत. दादा नाव काय तुझं? सागर शिंदे. काय परिस्थिती आहे सध्याची? काय आता आहे 2 वावर गेल्यावर वाहून. हा त्याच्या पलीकडे काय बोलणार. दादा काय परिस्थिती?
रात्री भरपूर पाऊस आल्यामुळं सकाळी पाणी बाहेर निघाले दोन्ही साईडनी पाणी झालं आणि खाली 2 वावर वाहून दिल्या जातात. 2 वावरांनी मातीत नाही राहील. विशेष म्हणजे अजून कॅनलला पाणी सोडलेलं नाहीये. नाही तर ही परिस्थिती आहे आता. पाणी जर सोडलं तर काय होईल? अक्कल वाहून जाईल, पाटच फुटून जाईल. पाट फुटायच्याच मार्गावर आहे योग. सुदैवानी पाटाला पाणी नाही तरी जर एवढं ओव्हरफ्लो असतं, जर पाटाला जर पाणी असतं तरी तर काहीच राहिलं नसतं. आता तात्काळ उपाययोजना काय केल्या पाहिजे? तात्काळ उपाययोजना आता साहेबांना मग अशी रामदास शेठ वळसे यांनी कॉल करून साहेबांना इमर्जन्सी सांगितलं का कुठंतरी पाणी काढून द्या. त्यांनी मनसर जवळ कुठंतरी वड्याला त्यांनी सांगितले साहेबांनी पाणी तिथे ना हो ते वड्याला काढून दिले. पण पाणी कमी झालं ना तर तात्काळ याची दुरुस्ती करावी आणि ही लॉंग लाईफ करावी. कारण आपण गेल्या वर्षी जर 1 वर्षात 3 आवर्तन आली तोपर्यंत जर यांनी जर भरावा टाकला नाही त्याचा अर्थ किती सुस्तावलेलं हे पाटवा बंदर विभाग. गेल्या वर्षी आपण बातमी होती, लोकमतला लागली, तुम्ही पत्रकार मंडळी सगळी आली होती, त्यावेळेस सुद्धा न्यूजला आपण बातमी लावली होती ती. तरी वर्षभरात 3 आवर्तांमध्ये सुद्धा अजून केली नाही. आणि पाटाला पाणी न येता जर एवढं ओव्हरफ्लो असेल तर पाणी असं तर काय परिस्थिती झाली असते? किती लोकसंख्या, वस्ती किती आहे लोकसंख्या? ही सगळी वडगावचा निम्मा भाग हा आहे ना, दत्त मंदिर मार्ग आहे, एक इकडचा खालचा खोरा आणि एक वरचा खोरा आहे. हा सगळा पट्टा हा आहे ना ओढ्याच्या कडेला नदीच्या किनारीच आहे हा, आणि सगळा खाली आहे. त्याच्यामुळे हे जर पाणी कॅनॉल जर फुटला तर सगळी घरं वगैरे स्थिती बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.